संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। अखंड व निरंतर योद्धा डॉक्टर नागनाथांना नायकवडी, प्राध्यापक डॉक्टर नितीन बानुगडे पाटील यांचे वाळव्यात गौरवोद्गार। गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर झटणारे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हे खऱ्या अर्थाने अखंड व निरंतर योद्धे होते, असे भावनिक प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर नितीन बानुगडे पाटील यांनी केलं। अण्णांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी मंचावर माजी मंत्री विनय कोरे, हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, शिवसेना नेते गौरव नायकवडी, व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंके, वीर धवल नायकवडी, सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, आजच्या काळात अण्णांसारखी समाज घडवणारी व्यक्तिमत्वे दुर्मिळ होत चालली आहेत। क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी अण्णांना घडवले। त्यांच्या व्यक्तिमत्वावर महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा ठसा होता। अण्णांनी मांडलेले विचार त्यांनी आयुष्यभर आचरणात आणले, हीच त्यांची खरी महानता आहे। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन वैभव नायकवडी यांनी अण्णांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी समृद्ध असल्याचे सांगितले। अण्णा हे गोरगरीब शेतकरी, धरणग्रस्त आणि सर्वसामान्य जनतेचे खरे नेतृत्व होते, असे त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे हे होते। ते म्हणाले, अण्णांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी एक आयुष्यही अपुरे पडेल। स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी संपूर्ण समर्पणाने कार्य केलं आणि समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केले। यावेळी हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी यांनीही अण्णांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब नायकवडी यांनी केलं। पिढ्यानपिढ्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवत राहील। आपण भाग्यवान आहोत, ज्या मातीत अण्णांची पावलं उमटली, ज्या वाऱ्यात अण्णांच्या हाका गरजल्या, जिथं अण्णा थांबले, जिथं अण्णांनी हाताने वास्तू उभारल्या, तिथं आपण जन्माला आलो। अभिमान आहे, आपलं काम असं असावं, आपलं कर्तृत्व असं असावं, आपलं कार्य असं असावं, अण्णांना अभिमान वाटावा। आजच्या दिवशी अण्णांना अभिवादन करतो। निवडणुकीच्या वेळेला आपण अण्णांचं एक हे स्मारक कायम राहावं म्हणून त्यांच्या नावावर एका महामंडळाची स्थापना करायचा याच व्यासपीठावर मागणी केली होती, त्याचं आश्वासन दिलं गेलं होतं आणि मला वाटते महाराष्ट्र सरकारनं ते महामंडळ सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केलं। पण प्रत्यक्षपणानं त्याच्या कामाची सुरुवात करणं आणि अण्णांना अभिप्रेत असणारं हे काम आज अण्णांना अमर करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं ही सुद्धा राहिलेली गोष्ट येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून पूर्णत्वाला घेऊन एवढंच मनस्वी अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो।